उन्हाळा सुरू झाला आहे आणि उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त घाम येत असतो आणि घामाच्या याच्या दुर्गंधीमुळे आपल्याला खूप एम्बॅरेसिंग वाटत असतं. जेव्हा आपल्या बॉडीचा ओडर येतो तेव्हा आपल्याला खूप एम्बॅरेसिंग वाटतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॉडीचा ओडर कसा कमी करायचा, म्हणजे घामाची दुर्गंधी कशी कमी करायची याच्यावरती काही टिप्स सांगितल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. हॅलो, नमस्कार मंडळी, वेलकम आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शीतल. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या चॅनलवरती फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY आणि स्किन केअर अशा बऱ्याच टॉपिकवर मी व्हिडिओ घेऊन येत असते. तर चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू, कारण की आजचा व्हिडिओचा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला थंबनेल बघून कळलंच असेल. तर उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला घाम येणं ही खूप कॉमन समस्या आहे. उन्हाळ्यामध्ये घाम आला की आपल्या बॉडीची दुर्गंधी येते किंवा आपल्या बॉडीचा ओडर येतो, त्यामुळे आपल्याला खूप एम्बॅरेसिंग वाटत असतं. आपण ऑफिसला जातो, चार चौकांमध्ये असतो, म्हणजे आपल्याला सर्कलमध्ये थोडंसं एम्बॅरेसिंग वाटत असतं. त्यामुळे आपल्या घामाच्या दुर्गंधी कमी करण्यासाठी तुम्हाला जे काही टिप्स सांगणार आहे, तर त्याच्यामध्ये मी 10 टिप्स शेअर केल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, कारण की व्हिडिओच्या शेवटाला मी तुम्हाला एक बोनस टिप पण दिली आहे. बोनस टिप खूप इम्पॉर्टंट आहे. तर बोनस टिप ऐकण्यासाठी आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहायला पाहिजे. उन्हाळ्यात घाम वाढतो, म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला स्वेटिंग वाढत असतं, त्यामुळे आपल्याला आपल्या बॉडीचा ओडर येत असतो. तर आपण काही ज्या हायजीन मेंटेन केल्या किंवा काही हायजीन हॅबिट जर फॉलो केल्या तर आपल्याला जे दुर्गंधी आहे आपल्याला कंट्रोल करण्यास नक्कीच मदत होईल आणि आपण इझिली कंट्रोल करू शकतो. तर बॉडीचा ओडर कंट्रोल करण्यासाठी आपण 10 टिप्स बघणार आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करू. तर बॉडीचा ओडर टाळण्यासाठी आपण आज काही टिप्स बघतोय. तर टिप्स नंबर 1, रोज डेली बेसिसमध्ये आपल्याला आंघोळ करायची. आपण डेली रोज 2 टाइम आंघोळ केली, सकाळीच पण एकदा आंघोळ करायची आपण आणि आपल्याला इव्हिनिंगला पण एक वेळेस आंघोळ करायची, कारण की उन्हाळ्यामध्ये जास्त घाम येत असतो. त्यामुळे आपल्याला घामामुळे आपल्या शरीराची दुर्गंधी येत असते, ओडर येत असतो. त्यामुळे आपल्याला दिवसातून उन्हाळ्यामध्ये कमीत कमी आपल्याला 2 वेळेस आंघोळ करायची. एकदा सकाळीच तुम्ही आंघोळ करा आणि एकदा तुम्ही इव्हिनिंगला पण आंघोळ करू शकता, जेव्हा तुम्ही ऑफिसवर येणार त्यावेळेस. ज्यांचंही फील्ड वर्क असेल त्यांनी तर कंपल्सरी आपल्याला 2 वेळेस आंघोळ करायची, कारण की उन्हाच्या याच्यामुळे खूप स्वेट येत असतो आणि स्वेटचा जो आहे तर दुर्गंधी येत असते, ओडर येत असतो. त्यामुळे आपल्याला कंपल्सरी 2 वेळेस आंघोळ करायची, कारण की घामामुळे आपल्या शरीरावरती ज्या बॅक्टेरिया जमा होतात ते बॅक्टेरिया क्लीन करण्यास काम करते आणि आपला जो बॉडीचा ओडर आहे तो पण देखील कंट्रोल करण्यास मदत होते. टिप्स नंबर 2, अंडरआर्म नेहमी क्लीन ठेवा. आपल्याला जास्त जो घाम आहे आपले जे प्रायव्हेट एरिया आहेत तिथे येत असतो, तर अंडर आर्म्स मध्ये आपल्याला खूप जास्त घाम येतो. तर अंडर आर्म्स क्लीन करण्यासाठी आपल्याला माइल्ड सोप किंवा तुम्ही माइल्ड क्लीन्झर वापरू शकता. त्याने आपले छान आपल्याला अंडर आर्म्स क्लीन करायचे. अंडर आर्म्स जे आहे ते हेड रिमूव्ह नक्कीच केले पाहिजे, क्लीन ठेवले पाहिजे. ज्यावेळेस अंडर आर्म क्लीन असतात त्यावेळेस घाम कमी येतो आणि घामाची जी दुर्गंधी आहे ती पण कंट्रोल होते. त्यामुळे आपल्याला अंडर आर्म्स मध्ये माइल्ड क्लीन्झर यूज करायचं आहे आणि आपली जे अंडर आर्म्स आहेत ते क्लीन देखील ठेवायचे. असं जर केलं तर काही टिप्स जर आपण फॉलो केल्या तर आपल्याला आपली बॉडीचा दुर्गंध आहे तो कंट्रोल करण्यास नक्कीच मदत. टिप्स नंबर 3, कॉटनचे क्लोथ्स वापरा. म्हणजे आपल्याला कॉटनचे कपडे वापरायचे आहे, सुती कपडे वापरायचे आहे, कारण की सुती जेव्हा आपण कपडे वापरतो त्यावेळेस जो घाम येतो तो घाम जो आहे तो शोषण घेतो, घाम कंट्रोल करतो. त्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला किंवा आपली जी हवा आहे ती खेळती राहते. त्यामुळे आपल्या बॉडीचा जो दुर्गंध आहे तो पण येत नाही, बॉडीचा ओडर येत नाही. त्यामुळे आपल्याला मस्त सुती कपडे वापरायचे, कॉटन फॅब्रिकचे जे कपडे आहेत ते वापरायचे. असं केल्याने आपण मस्त छान ब्रीथिंग पण करू शकतो आणि आपली हवा पण खेळती राहते आणि आपल्या बॉडीचा ओडर पण येणार नाही. टिप्स नंबर 4, इनरवेअर रोज बदला. रोज इनरवेअर चेंज केल्यानंतर आपल्या बॉडीचा ओडर पण कंट्रोल होतो, आपली हायजीन पण मेंटेन होते आणि आपल्या बॉडीची दुर्गंधी पण येत नाही. त्यामुळे डेली बेसिसमध्ये आपल्याला रोज इनरवेअर चेंज करायचेच आहे. टिप्स नंबर 5, आपल्याला डिओड्रंट वापरायचं आहे किंवा परफ्यूम वापरायचं आहे. जेव्हा आपण काही फ्रेग्रन्स डिओड्रंट वापरतो किंवा परफ्यूम वापरतो त्यावेळेस आपल्याला एक छान स्मेल येत असतो, आपण छान परफ्यूम करतो, फ्रेग्रन्स येत असतो आणि आपल्याला पण छान वाटतं, कॉन्फिडंट वाटतो. त्यामुळे आपल्याला डेली बेसिसमध्ये तुम्हाला डिओड्रंट किंवा रोल ऑन किंवा परफ्यूम वापरायचा आहे आणि परफ्यूम शक्यतो कानांच्या पाठीमागे लावा. एकदम छान आपल्याला पण सुगंध येत असतो, छान फ्रेग्रन्स येत असतो आणि त्याच्याने आपल्याला बाकीच्या आपला जो कॉन्फिडन्स आहे तो पण बूस्ट होतो आणि आपल्या बॉडीचा ओडर आहे तो पण कंट्रोल करण्यास नक्कीच. टिप्स नंबर 6, हेअर क्लीन करा. आपल्याला उन्हाळ्यात कमीत कमी 2 ते 3 वेळेस आपल्याला हेअर वॉश घ्यायचा आहे. आपल्याला 2-3 वेळेस आठवड्यातून केस धुवायचे आहे, कारण की उन्हाळ्यामध्ये जास्त घाम येत असतो. घामाच्या याच्यामुळे आपल्याला दुर्गंधी येत असते, कारण की घाम स्मेल जो आहे तो स्कॅल्पला लटकतो आणि स्कॅल्प जर खराब झालं तर आपल्या त्याच्यातून दुर्गंधी तयार होते. त्यामुळे आपल्याला आपले जे हेअर आहेत ते क्लीन ठेवणं खूप गरजेचं आहे. तर आठवड्यातून 2 ते 3 वेळेस जास्तीत जास्त आपल्याला हेअर वॉश घ्यायचा आहे आणि आपले हेअर जे आहे ते क्लीन ठेवायचे आहे. असं काही टिप्स जर फॉलो केल्या तर आपल्याला जे आपली हायजीन पण मेंटेन होते आणि आपल्या बॉडीचा जो कंट्रोल आहे तो पण कमी होतो
आणि आपल्याला जो आपला म्हणजे आपल्या मनातून आपल्याला कॉन्फिडन्स पण वाटतं. म्हणजे आपण जेव्हा चार चौघांमध्ये जातो तेव्हा आपल्याला एम्बॅरेसिंग पण वाटत नाही, कॉन्शियस वाटत नाही, आपण छान कॉन्फिडंट नक्कीच राहू शकतो. तर अशा काही टिप्स ज्या आहेत त्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत. टिप्स नंबर 7, डाएटवर लक्ष द्या. जेव्हा आपण एकदम नॉर्मल छान डाएट घेत असतो, आपण हेल्दी फूड खात असतो, त्यावेळेस आपल्याला बॉडीचा जो आहे घाम कमी येतो. ज्यावेळेस आपण खूप स्पायसी पदार्थ खातो, आपण खूप तिखट खातो, त्याच्यामुळे आपल्याला घाम जास्त प्रोड्यूस होत असतो, तेव्हाही आपल्याला घामाची दुर्गंधी येते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्याला छान हेल्दी डाएट घ्यायचा आहे, लाईट वेट डाएट घ्यायचा आहे. जास्त स्पायसी जे आहे ते खायचं नाही. जास्त स्पायसी खाल्ल्यानंतर आपल्याला ऍसिडिटी पण होत असते, जळजळ होत असते आणि आपल्याला जास्त घाम पण प्रोड्यूस होत असतो. त्यामुळे आपल्याला जे आहे स्पायसी पदार्थ जे आहेत, स्पायसी फूड जे आहे ते इग्नोर करायचं आहे, आपल्याला टाळायचं आहे. तर टिप्स नंबर 8, आपले जे पाय आहेत ते स्वच्छ ठेवायचे आहेत. फीटची जी हायजीन आहे आपल्याला मेंटेन करायची आहे. म्हणजे आपल्याला डेली बेसिसमध्ये सॉक्स जे आहेत ते क्लीन करायचे आहेत. डेली सॉक्स आपल्याला चेंज करायचे. आणि तुम्हाला खूप जास्त जर पायांना दुर्गंधी येत असेल, आपले जे सॉक्समुळे आपल्याला जर नंतर वास येत असेल, तर आपल्याला कमीत कमी पायांना जे आहे ते आपल्याला आपली जी तुरटी येते ना, ती तुरटी थोडीशी पायांना मस्त पाण्याने हे करायची. त्याच्याने आपला जो पायांचा जो घाम आहे तो कंट्रोल होतो आणि आपले जे पायांना जो वास येतो किंवा दुर्गंधी येते, जेव्हा आपण सॉक्स रिमूव्ह करतो तर आपल्याला खूप जास्त उन्हाळ्यामध्ये म्हणजे एम्बॅरेसिंग वाटतं, आपल्याला लाज वाटते कारण की आपल्या सॉक्सचा वास येतो. तर अशा काही टिप्स ज्या आहेत तुम्ही फॉलो करायचे. आणि उन्हाळ्यामध्ये रोजचे रोज सॉक्स चेंज करायचे. एक सॉक्स डबल यूज करायचा नाही, कारण की खूप घाम येतो असतो, आपण एवढे पॅक बूट घालतो त्याच्यामुळे खूप जास्त घाम येतो आणि सॉक्सचा वास येतो, त्याच्यामुळे आपल्या पायाचा पण वास येत असतो. तर आपल्याला डेली बेसिसमध्ये जे सॉक्स आहेत ते चेंज करायचे. टिप्स नंबर 9, इंटिमेट हायजीन आपल्याला मेंटेन करायचे आहे. उन्हाळ्यामध्ये खूप जास्त घाम येत असतो, खूप जास्त स्वेटिंग होत असतं, त्यामुळे आपल्याला आपला जो प्रायव्हेट एरिया आहे किंवा अंडर आर्म्स आहेत आपल्याला छान क्लीन करायचे. इंटिमेट वॉश वापरायचे. इंटिमेट वॉश वापरून तुम्ही छान क्लीन करू शकता. म्हणजे तिथल्या जागेवरचे जे बॅक्टेरिया वगैरे असतात ते रिमूव्ह होतात. आपली जी इंटिमेट हायजीन आहे ती पण मेंटेन होते, क्लीन होते. आपल्याला कुठल्याही प्रकारचं इचिंग होत नाही, बॅक्टेरिया जमा होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली जे प्रायव्हेट एरिया आहे तो आपल्याला कोरडा ठेवायचा आहे, ड्राय ठेवायचा आहे. जर ड्राय ठेवला तर आपल्याला छान ब्रिदिंग पण वाटतं आणि आपला जो ओडर आहे तो पण कंट्रोल होतो. त्याच्यामुळे इंटिमेट हायजीन सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर इंटिमेट हायजीन कशी मेंटेन करायची याच्यावर मी तुम्हाला एक फुल डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर करणारच आहे आपल्या चॅनलवरती. तर आपल्या चॅनलवर नक्की तुम्ही व्हिडिओ बघा. तर आपल्या ज्या अशा काही गोष्टी आहेत त्या नक्कीच आपल्याला फॉलो करायच्या. आणि टिप्स नंबर 10, तर हायड्रेशन. म्हणजे सगळ्यात जास्त आपल्याला उन्हाळ्यामध्ये पाणी प्यायचे. हायड्रेशन खूप महत्त्वाचं असतं, बॉडीसाठी खूप महत्त्वाचं असतं. कारण की उन्हाळ्यामध्ये आपल्या बॉडीचं डिहायड्रेशन होत असतं, आपल्या बॉडीचं जे पाण्याची लेवल आहे ती कमी होत असते, वॉटर लेवल कमी होत असते. त्यामुळे आपल्याला उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी प्यायचंय. जास्त पाणी पिल्यानंतर आपल्याला घाम कमी होतो आणि आपल्या बॉडीचा जो आहे तो ओडर पण येणार नाही. तर हायड्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे. बहुतेक म्हणजे तुम्ही डाएटमध्ये म्हणा, याच्या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला हायड्रेशन खूप महत्त्वाचं आहे. आपली बॉडी हायड्रेट असेल आपली स्किन पण ग्लो करते. हायड्रेशन जर चांगलं असेल, आपल्या शरीरातल्या पाण्याची लेवल जर चांगली असेल तर आपला घाम पण कमी येतो, आपल्या घामाचा जो आहे तो वास पण येणार नाही. तर हायड्रेशन खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तर अशा ज्या काही 10 टिप्स आहे मी तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत. या ज्या 10 टिप्स ज्या आहेत आपण डेली बेसिसमध्ये जर फॉलो केला तर आपल्या बॉडीचा जो ओडर आहे तो येणार नाही, घामाची दुर्गंधी येणार नाही, आपण छान कम्फर्टेबल राहू शकतो, कॉन्फिडन्स राहू शकतो, एम्बॅरेसिंग वाटणार नाही. अशा जर तुम्ही टिप्स जर फॉलो केल्या, ज्या ज्या टिप्स आहेत तुम्हाला डेली बेसिसमध्ये फॉलो करायच्याच उन्हाळ्यामध्ये, आपली बॉडीची हायजीन पण मेंटेन होते, आपण छान क्लीन राहतो आणि आपल्याला एम्बॅरेसिंग पण वाटणार नाही. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर शेवटाला तुम्हाला मी बोनस टिप देणार होती, सांगितलेलंच होतं. बोनस टिप ऐकण्यासाठी तुम्ही जर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर आता तुम्हाला मी बोनस टिप नक्कीच शेअर. तर आजच्या व्हिडिओमधली बोनस टिप अशी आहे, जेव्हाही तुम्ही अंडर आर्म्स क्लीन करतात, अंडर आर्मची जास्त जर दुर्गंधी येत असेल तुम्हाला, तर आपल्या अंडर आर्म्समध्ये आपल्याला लिंबूचा रस लावायचा आहे किंवा आपल्याला त्याच्यामध्ये ऑर ऑप्शनमध्ये तुम्हाला आपली तुरटी येते म्हणजे फिटकरी, तुरटीचा जो पाणी करायचे, रोल तुरटी ओली करायची, तुरटीचं पाणी करायचे, तो स्प्रे करा किंवा तुम्ही रब करू शकता. त्याच्याने आपल्या जे अंडर आर्म्समध्ये जी दुर्गंधी आहे ती कंट्रोल होते, अंडर आर्म्सचा जो स्वेट आहे तो पण कंट्रोल होतो. तर चला, तुमच्यासाठी बोनस टिप पण शेअर केले आहे. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की दर आठवड्याच्या मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या चॅनलवर फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप, DIY आणि स्किन केअर अशा बऱ्याच टॉपिकवर मी व्हिडिओ घेऊन येत असते. तर चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि येणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही पाहत राहा. तर चला, पुढे कुठल्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवला पाहिजे हेही पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.